तेलंगणातील मंचिर्यालमधून ताब्यात घेतल्यानंतर तब्बल 14 ते 15 तासानंतर प्रशांत कोरटकर याला जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेला आहे। प्रचंड मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये त्याला जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये आणलं गेलेलं आहे। खरं तर 4 पथकं जी आहेत ती गेले महिनाभर त्याचा शोध घेत होते। नागपूर, चंद्रपूर त्याचबरोबर मुंबईमध्ये देखील काही पथकं होती, ती या सगळ्या प्रशांत कोरटकरचा शोध आहे ती घेत होती। मात्र आपण बघतोय की तो पोलिसांना गुंगारा देत होता। मात्र त्यानंतर आता काल तो ताब्यात मिळालेला आहे। तेलंगणातील मंचिर्यालमध्ये त्याला ताब्यात घेतलं गेलं आणि त्यानंतर आपण बघतोय की कशा पद्धतीनं याला आता ताब्यात घेतलं। आता ताब्यात घेतल्यानंतर शिवप्रेमी देखील आता हळूहळू या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत शिवप्रेमी आहेत, बोलूयात काय सांगाल? शिवप्रेमी म्हणून आमचा रोष असा आहे की राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा जो अपमान त्याने केला होता, त्यामुळे मी पोस्ट टाकली होती कोल्हापुरी पायतानानं त्याचं खरं म्हणजे स्वागत हे करायला पाहिजे होतं आणि हे आम्ही बघू एक स्वागत त्याचं हे कोल्हापुरी पायतानानं नक्की होईल। कारण नुसता त्याला तिथं आणून आणि त्याला कायदेशीर कारवाई नाही का, त्यानं ज्या स्तरावर राजमाता जिजाऊंची जी बदनामी केलेली आहे, जो वाक्य जो बोललेला आहे ना, ते आमच्या शिवभक्तांच्या मनातून कधीही जाणार नाही, डोक्यातून जाणार नाही। त्यामुळे त्याला शासन ही शिवभक्तच करते। पायतान दाखवण्यावर तुम्ही ठाम आहात? 100% प्रचंड पोलीस बंदोबस्त गराडा दिसतोय पोलिसांचा। त्याच्या शाहिस्ते खान असाच लपला होता आणि त्यात शिवाजी महाराजांनी घुसून तिची बोटं कापली होती, ती गोष्टी वेगळी आहे। ते आमच्या मावळ्यांच्या 100% मिळायला पाहिजे। काय ऍक्शन घेणार आहे आम्ही पायतान दाखवणार, त्याला 100% पायतान दाखवणार। पहिला आपण शिवप्रेमींच्या भावना देखील या निमित्तानं आपण पाहिल्या, आपण बघितलं शिवप्रेमी जे आहेत ते आक्रमक असल्याचं पाहायला मिळते। आता काही शिवप्रेमी जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे असं म्हणावं लागेल आणि त्यांच्याकडून त्याला पायतान दाखवलं जाईल असा इशारा देखील देणार आहे। पोलीस बंदोबस्त कितीही मोठा असला, त्याच्या भोवती पोलिसांचा गराडा असला तरी आम्ही मात्र त्याचं स्वागत कोल्हापुरी पद्धतीनं आणि कोल्हापुरी पायतान दाखवून करू अशा पद्धतीचा इशाराच एक प्रकारे या सगळ्या शिवप्रेमींनी दिलेला आहे। आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय आत या सगळ्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये एका बाजूला प्रशांत कोरटकरच्या अटकेची कारवाई सुरू असतानाच किंवा त्याची कागदोपत्री सगळी प्रक्रिया सुरू आहे। पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे। आत पोलीस कर्मचाऱ्यांशिवाय कोणीही जाणार नाही याची खबरदारी घेतली जात असताना दुसऱ्या बाजूला काही शिवप्रेमी देखील या सगळ्या जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये हळूहळू येत आहेत आणि त्यामुळे जो काही संताप गेले महिनाभर या सगळ्या शिवप्रेमींच्या मध्ये होता, ज्या पद्धतीनं वक्तव्य केली गेलेली होती, अवमानकारक ही सगळी वक्तव्य केली गेलेली होती, ते पाहता आता शिवप्रेमी देखील आता आक्रमक असल्याचं एकूणच आपल्याला पाहायला मिळते। आणि त्यामुळे आपण बघतोय कशा पद्धतीचा पोलीस बंदोबस्त आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। शिवप्रेमी एका बाजूला आहेत, ते आत जाणार नाहीत याची खबरदारी आता या QRT टीम कडून घेतली जाते आणि त्याच्या आतमध्ये हा प्रशांत कोरटकर आहे। आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय खरं तर तुम्ही पायतान दाखवणार असं सांगितलेलं होतं, मात्र प्रचंड गराड्यामध्ये त्याला या ठिकाणी आणलं गेलं। शाहिस्ते खान असाच लपून बसला होता, त्याला घुसून त्याची बोटे छाटली आणि त्याला पळवून लावायचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी केलं होतं। असू दे किती पण बंदोबस्त, जे त्यानं बोललाय ना ते आमच्या डोक्यात पण आणि मनात पण आहे, त्याचा राग हा व्यक्त 100% होणार। आज हा रोष व्यक्त होईल कारण ज्या पद्धतीने 100% होणार। आता बघू त्या पोलीस प्रशासन त्याच्यावर काय होते, ऍक्शन घेते, किती दिवस त्याला कस्टडीत ठेवते, किती जेलमध्ये ठेवते, त्याच्यावर बऱ्याच गोष्टी ठरणार आहेत। अशा लोकांना जे आपल्या महाराजांच्यावर जे हे अशी विद्रूप शब्द टाकतात ना, त्यांना चुकीची माफी नसलीच पाहिजे। त्यांना करेक्ट काय हा कायदा दाखवलाच पाहिजे शासनानं, कारण मराठी समाज हा ठामपणे, त्यामुळे त्यांना ही कडक शिक्षाही झालीच पाहिजे। पहिला आपण कशा पद्धतीनं शिवप्रेमींच्या भावना आहेत, महिला शिवप्रेमी देखील आता या ठिकाणी हळूहळू जे आहे ते आल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे एकूणच या ठिकाणी वातावरण जे आहे ते काहीसं तणावपूर्ण बनतंय की का अशी परिस्थिती आहे। कारण ज्या पद्धतीनं गेले महिनाभर या सगळ्या संदर्भातला संताप शिवप्रेमींमध्ये होता, त्याला लवकरात लवकर ताब्यात घ्यावा अशा पद्धतीची मागणी होत होती। मात्र पहिल्यांदा अंतरिम जामीन घेतला, त्यानंतर जो काही जिल्हा सत्र न्यायालयानं त्याला जामीन नाकारला, त्याला देखील त्यानं उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्याचा प्रयत्न केला आणि यामुळे एकूणच शिवप्रेमींच्या भावना ज्या आहेत त्या संतप्त झालेल्या होत्या। आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय की एका बाजूला ही सगळी अटकेची कारवाई जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला शिवप्रेमी देखील काही या सगळ्या जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या बाहेर जमलेले आहेत आणि इशारा त्यांनी एक प्रकारे दिला गेलेला आहे, किती मोठा पोलीस बंदोबस्त असला तरी कोल्हापूर पद्धतीनं आणि कोल्हापुरी पायतान दाखवून आम्ही या सगळ्या प्रशांत कोरटकरचं स्वागत करू अशा पद्धतीचा इशाराच एक प्रकारे
दिलेला आहे आणि त्यामुळे एकूणच ही सगळी परिस्थिती पाहता मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये आणि मोठ्या सुरक्षेमध्ये त्याला आता न्यायालयाकडे न्यावं लागणार आहे. त्याचबरोबर वैद्यकीय तपासणीसाठी देखील नेताना विशेष काळजी आहे ती घ्यावी लागणार आहे पोलिसांना आणि त्यामुळे काय नेमकं आता यानंतर घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.